नमस्कार, माझं नाव चेतन सुशील। आज मी छत्रपती संभाजीनगर 5 या ठिकाणी इंट्रोडक्शन आणि ओरिएंटेशन हे लेक्चर करण्यासाठी उपस्थित होतो। सर्वात प्रथम धन्यवाद मिळाले त्यांनी मला चान्स दिला। नेहमीप्रमाणे आपल्या लेक्चरची सुरुवात ही ओंकार आणि आज प्रार्थनेने आज झाली नाही, कारण की आज यांचा पहिला दिवस होता। सो आजचा पहिला दिवस असल्या कारणाने पहिली जी काही सुरुवात झाली ती ॲडमिशन प्रोसेस होती, पैशाचं देवाणघेवाण होतं, पावत्या होत्या, या सगळ्या गोष्टींचं देवाणघेवाण झालं। साधारण 1 तास त्याच्यामध्ये गेला आणि त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात केली। आजचं पहिलंच लेक्चर होतं या शेड्यूलचं, त्यामुळे आपण सुरुवात केली होती ती ओरिएंटेशनने। आपली जी काही ओरिएंटेशन फाईल आहे त्याबद्दल त्यांना आपण सूचनांबद्दल त्यांना माहिती दिली। मिरायकलचे हे पुढचे 16 रविवार कसे असणार आहेत, त्याच्यामध्ये काय काय नियमावली आहे याबद्दलची त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली। त्यानंतर आपली जी फाईल आहे त्या फाईलमध्ये काय काय गोष्टी आहेत, 12 कडी कशासाठी आहेत, काही मोनोलॉग्स आहेत ते कशासाठी आहेत याबद्दल त्यांना सांगण्यात आलं। इथले नियम सांगण्यात आले, पैसे कसे पे करायचे त्याबद्दल माहिती देण्यात आली। आणि त्यानंतर आपण दुसरं लेक्चर सुरू केलं ते म्हणजे इंट्रोडक्शनचं सगळ्यात पहिले आपण सगळ्यांना खाली बसवलं। त्यानंतर प्रत्येकाची नावं त्यांना सांगायला सांगितली, प्रत्येकाने आपापली नावं सांगितली। त्यानंतर आनंदाचा एक क्षण सांगायला सांगितला, त्यानंतर दुःखाचा एक क्षण सांगायला सांगितला। आणि त्यानंतर आपण प्रत्येकाचे ग्रुप केले, वेगवेगळे ग्रुप केले। बॅच खूप मोठी आहे, खूप छान वाटलं या बॅचला भेटून। सो त्यांना ग्रुप केले, वेगवेगळे साधारण 7 ग्रुप झाले होते आमचे। आणि त्यांना प्रत्येकाला एक एक भांडणाचा विषय दिला होता आणि त्या विषयानुसार त्यांना प्रेझेंटेशन करायचं होतं। प्रिपरेशनसाठी आपण त्यांना 5 ते 10 मिनिटाचा वेळ दिला। त्यानंतर प्रत्येकाचं 7च्या 7 ग्रुपचं प्रेझेंटेशन झालं आणि त्यांना खूप मस्त वाटलं, ते एन्जॉय केलं त्यांनी। त्यानंतर सगळ्यांना परत आपण गोल राऊंडमध्ये उभं केलं, निर्माची ॲड त्यांच्याकडनं करून घेतली आणि आजचं लेक्चर कसं वाटलं याच्याबद्दल त्यांना व्यक्त होण्यास सांगितलं। आणि सगळ्यात शेवटी आज पहिला दिवस असल्याकारणे डायरी वाचन झालं नाही, तर पुढच्या रविवारपासून डायरी वाचन होईल आणि फोटो आणि बाईटच्या माध्यमातून आजचं लेक्चर समाप्त झालं। धन्यवाद।